नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण 1 कप रव्यापासून खूपच मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत. तर यासाठी इथे मी 2 कच्चे बटाटे सोलून घेतलेत आणि त्याचा रंग बदलू नये म्हणून मी पाण्यामध्ये ठेवलेत. तर हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे. तशी जी बारीक किसणी असते त्याने आपण हे किसून घेऊया, म्हणजे अगदी बारीक असा बटाट्याचा कीस आपल्याला मिळेल. तर आता मी पाणी घेतलं आहे बाउलमध्ये, यामध्ये आपण किसून घेऊया हे बटाटे. तुमच्याकडे अशी बारीक जर किसणी नसेल तर नॉर्मल जी मोठी किसणी असते त्यानेसुद्धा तुम्ही किसून घेऊ शकता. तर इथे दोन्ही बटाटे मी किसून घेतलेत. तर हा किस असाच पाण्यामध्ये ठेवूया आणि आपण पुढची कृती करूया. तर इथे मी गॅसवरती कढई गरम करत ठेवले. यामध्ये एक मोठा चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. तर इथे जिरं छान तडतडलं की यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची आहेत, बारीक चिरून घातलेत मी. यानंतर अर्धा इंच आलं किसून घेतलं आहे. थोडंसं हे परतून घेऊया. यानंतर यामध्ये 1 चमचा चिली फ्लेक्स घालायचे आहेत. चिली फ्लेक्स नसतील तर हिरवी मिरची बारीक चिरून घातली तरी चालेल. फक्त चिली फ्लेक्स दिसायला छान दिसतात रेसिपीमध्ये म्हणून मी इथे घातलेत. यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग घालायचं आहे. थोडंसं याला मिक्स करून घेऊया. आता यामध्ये 2 कप पाणी घालायचं आहे. तर या कपाने मी मोजून घेणार आहे साहित्य. तुम्ही वाटीने घेतलं मोजून सगळं तरी चालेल. यानंतर यामध्ये 1 मोठा चमचा तीळ घालायचे आहेत. तीळ दाताखाली आल्यानंतर खूपच छान लागतात यामध्ये. यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. अर्धा चमचा मीठ घातलं इथे मी. आता पाण्याला उकळी येते. पाण्याला उकळी यायला लागली की यामध्ये जो आपण किसून ठेवला होता तो घालायचा आहे. कीस घालताना ही गोष्ट लक्षात ठेवा, सगळं पाणी त्यातलं पिळून घ्यायचं आहे आणि मगच घालायचं आहे. याच्यामध्ये जर पाणी राहिलं तर रेसिपीमध्ये आपलं पाण्याचं प्रमाण जास्त होईल. म्हणून कीस आधी हाताने व्यवस्थित पिळून त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आणि मगच यामध्ये घालायचं आहे. मिक्स केलं याला. आता पाण्याला छान उकळी काढून घेऊया, म्हणजे कीससुद्धा थोडासा शिजेल पाण्याबरोबर. तर इथे पहा, पाण्याला मी छान उकळी काढून घेतली आहे. यानंतर इथे मी 1 कप बारीक रवा घेतला आहे. बारीक रवा नसेल तर जाड रवा तुम्ही मिक्सरमध्ये एकदा फिरवून मग इथे वापरू शकता. रवा घातल्यानंतर लगेचच हे मिक्स करायचं आहे. यामध्ये गुठळ्या लगेच होतात, तर हे छान असं मिक्स करून याच्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे. तर असं चमच्याने असं प्रेस करत त्याच्यातल्या सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि हे असं अगदी स्मूथ असं पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर लगेचच हे असं घट्ट व्हायला लागतं. याच्यातलं सगळं पाणी संपेपर्यंत आपल्याला हे असं परतून घ्यायचं आहे. तर याचा अगदी गोळा व्हायला हवा. चिली फ्लेक्स यामध्ये आपण घातलेत त्यामुळे तुम्ही पाहू शकता रंग किती छान दिसतो त्याचा. तर याचा पहा असा गोळा व्हायला लागला आहे. तर आता गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीरसुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. लक्षात ठेवा इथे गॅस बंद आहे. कोथिंबीर यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि असंच याला 5 मिनटं ठेवून द्यायचं आहे. तर पहा 5 मिनटानंतर मी झाकण उघडलं आहे. आता हे आपण एका परातीमध्ये काढून घेऊया. तर याला आता थोडंसं थंड करून घ्यायचं. पूर्ण थंड नाही करायचं. पूर्ण जर थंड झालं तर हे खूपच ड्राय होईल आणि आपल्याला मळता येणार नाही. हाताला सहन होईल इतपत हे थंड झाल्यानंतर हे आपल्याला मळून घ्यायचं आहे.
मळून याचा गोळा तयार करायचा आहे। तर यामध्ये मी अर्धा चमचा तेल घातलं आहे आणि पुन्हा हे मळून घ्यायचं आहे। तर इथे पहा मी हा गोळा असा मळून घेतला आहे। आता याच्यातला एक छोटासा असा गोळा घ्यायचा, हाताला मी तेल लावून घेतलं आणि आता याचे आपण वडे बनवणार आहोत। या वड्यांना आज आपण मेदूवड्याचा शेप देणार आहोत। तर असा छोटा गोळा घ्यायचा आणि हातावर असा व्यवस्थित मळून याला असा गोल करून थोडंसं असं प्रेस करून पहा असा मी मेदूवड्याचा शेप दिला याला। तर याला तुम्ही इन्स्टंट मेदूवडा म्हणू शकता। आपले जे नेहमीचे मेदूवडे असतात तर त्याचं पीठ पातळ होतं, शेप देणं त्याला थोडंसं कठीण असतं। तर असे हे तुम्ही मेदूवडे बनवू शकता। तर इथे पहा इथे मी सगळे हे वडे तयार करून घेतलेत। तर 1 कप रव्यामध्ये माझे साधारण 17 ते 18 वडे तयार झालेत। तर आता आपण हे वडे फ्राय करूया। तर इथे मी तेल आधी छान गरम करून घेतलं आणि नंतर यामध्ये वडे सोडायचे आहेत। वडे सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे। लक्षात घ्या तेल छान गरम झाल्यानंतरच वडे सोडायचे, नाहीतर वडे जास्त तेल ओढून घेतात आणि तेलकट होतात। आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवून हे वडे फ्राय करून घ्यायचे आहेत। खालच्या बाजूने थोडेसे ब्राऊन दिसायला लागले की हे वडे उलटून घ्यायचे। तर असे वडे मी पहा उलटून घेतलेत आणि आता दुसऱ्या बाजूने सुद्धा हे वडे ब्राऊन करून घेऊया। तर असे हे मध्ये मध्ये उलटत वडे मीडियम फ्लेमवरती छान फ्राय करून घ्यायचे। तर इथे पहा मस्त वडे तयार झालेत, खूपच मस्त रंग आला आहे। तर असं तेल निथळून वडे काढून घेऊया। अगदी झटपट हे वडे तयार होतात आणि चवीला तर खूपच मस्त लागतात। तर रव्यापासून हे इन्स्टंट वडे किंवा मेदूवडे तुम्ही नक्की करून पहा। तर यासाठी तुम्हाला बटाटा शिजवून घ्यायची सुद्धा गरज नाही, अगदी घरी असलेलं साहित्य यामध्ये वापरलं आहे। कधीही तुम्हाला वडे खावेसे वाटले तर झटपट तुम्ही हे बनवू शकता। बाहेरून मस्त क्रिस्पी होतात हे वडे आणि आतून सॉफ्ट होतात। जवळून सुद्धा पाहू शकता आपल्या नेहमीच्या मेदूवड्यासारखेच हे दिसतात। पहा अगदी वरून मस्त क्रिस्पी अगदी कुरकुरीत आहेत। मी तुम्हाला एक वडा इथे तोडून दाखवते, तुम्हाला पाहूनच कळत असेल हे किती क्रिस्पी आहेत। आणि आतून पहा किती मस्त जाळी आली याला, अगदी छान पोकळ झालेत आतून। इनो सोडा आपण असं काहीही घातलेलं नाही आहे यामध्ये, तरीही अगदी जाळीदार झालेत। तर हे तुम्ही चटणीबरोबर सर्व करू शकता। आधीच्या माझ्या व्हिडिओजमध्ये मी चटणीच्या खूप रेसिपी शेअर केल्या आहेत, त्या पाहून तुम्ही चटणी बनवू शकता। तर आजची ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।